तर आमच्या डर्मॅटॉलॉजीच्या पोस्टिंगमध्ये मला एक इंटरेस्टिंग ड्रगबद्दल शिकायला भेटलं. टॅक्रोलिमस 0.1% ऑइंटमेंट असते क्रीमच्या फॉर्ममध्ये. डर्मॅटॉलॉजीला सोडून पण ह्याचा भरपूर यूज होतो, पण डर्मॅटॉलॉजीमध्ये काही म्हणजे कंडिशनमध्ये स्किनच्या खूप जास्त यूज होतो ह्याचा. एक ते म्हणजे हे काय काम म्हणजे काम कसं करतं हे कॅल्शिन्युरिन इनिव्हिटर आहे. हे आपल्या इम्युन सिस्टमला जरा सप्रेस करते. काही काही कंडिशनमध्ये काय होते, आपल्या बॉडीच्या ज्या सेल असतात, टी सेल वगैरे जे आपल्या सेल आहेत त्याचा आपल्या बॉडीला अफेक्ट करायला लागतात आणि त्यांना बऱ्याच कंडिशन होतात. एक तर एक्झिमा असते, ज्याला ॲटोपिक डर्मॅटायटिस म्हणतात. आपल्या बॉडीवर रेड कलरचे रॅशेस वगैरे होतात, जे की इच्छा असतात, खाज वगैरे असते त्यांना. दुसरं असतं हे कशात यूज करतो आपण, सोरायसिसमध्ये पण यूज करतो. सोरायसिस माहीत असेल तुम्हाला, म्हणजे काय आपल्या असे हे असतात चांदीच्या कलरचे थोडेसे सिल्वरी येतात छाले. आणि अजून कशात यूज करतो आपण, विटिलिगोमध्ये पण यूज करतो. विटिलिगोमध्ये काय होते, बॉडीवर पांढरे धप्पे पडतात, त्याच्यात पण यूज करतो. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये काय होईल, बॉडी हायपर सेन्सिटिव्ह आहे. आपली बॉडीची इम्युनिटी जास्त आहे, म्हणजे कामापेक्षा जास्त ॲक्टिव्ह इम्युनिटी हे झाली आहे आणि ते बॉडीच्या सेललाच हे करायला. आणि हे टॅक्रोलिमस काय कॅल्शिन्युरिन इनिव्हिटर म्हणजे बॉडीची इम्युनिटी चेकमध्ये ठेवते किंवा सप्रेस करते. ते लक्षात ठेवायचे 3 यूजेस माहीत पाहिजे. एक तर तुमच्या विटिलिगोमध्ये करतो, सोरायसिसमध्ये करतो आणि एक्झिमा म्हणजे ॲटोपिक डर्मॅटायटिसमध्ये.